आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। हातकणंगले तालुक्यातल्या रोकडी इथं अंगणातील 1.5 फूट जागेवरून पोलीस दलात कार्यरत असलेल्या खुतबुद्दीन मुजावर यानं आणि त्याच्या मुलांनी मिळून तन्वीर मुजावर, त्यांची 8 महिन्याची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर यांना फिल्मी स्टाईलनं काठीनं बेदम मारहाण केल्याची तक्रार आसमा तन्वीर मुजावर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे। मारहाण करणारा खुतबुद्दीन मुजावर हा पोलीस असल्यानं आणि एका मंत्र्याच्या दबावामुळे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यानं पीडित मुजावर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याबाबत अधिक माहिती अशी की तन्वीर मुजावर आणि खुतबुद्दीन मुजावर हे एकमेकांचे भाऊबंद असून एकमेकांशेजारी राहतात। अंगणातल्या 1.5 फूट जागेवरून या 2 कुटुंबियांमध्ये 2017 पासून वाद आहे। अनेक वेळा सरकारी मोजण्या झाल्या तरीही या मोजण्या मान्य झाल्या नाहीत। खुतबुद्दीन मुजावर हा पोलीस दलात कार्यरत असून तो इचलकरंजी इथं नेमणुकीस आहे। तो पोलीस असल्यानं आणि एका मंत्र्याचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्यानं 2017 पासून सुरू असलेला वाद मिटला नाही। नेहमी खुतबुद्दीन मुजावर याच्याकडून दमदाटी करणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं असे प्रकार होत होते। पोलीस खुतबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या शेजारी असलेले मुतवल्ली यांच्यामध्ये सुद्धा जागेवरून वाद सुरू असून ही वादग्रस्त जागा न्यायप्रविष्ट आहे। या जागेवर जैसे थेचा आदेश कोर्टानं दिलाय। असं असतानाही खुतबुद्दीन मुजावर हा शुक्रवारी दुपारी 4 वाजता जेसीबीनं वादग्रस्त न्यायप्रविष्ट जागेमध्ये काम करत असताना तन्वीर मुजावर यांनी जेसीबी चालकाला या जागेवर कोर्टाचा जैसे थे आदेश असल्यानं या ठिकाणी काम करू नका असं सांगत असताना जेसीबी जवळ उभ्या असलेल्या खुतबुद्दीन मुजावर, कय्यूम मुजावर, शोएब मुजावर, कैफ मुजावर, बाबजी मुजावर, अल्ताफ मुजावर आणि आयशा खुतबुद्दीन मुजावर यांनी घाणेरडी शिवीगाळ करत काठीनं तन्वीर मुजावर यांच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर फिल्मी स्टाईलनं बेदम मारहाण केली। त्याचबरोबर त्यांची गरोदर पत्नी आसमा तन्वीर मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान यांनाही मारहाण करत अंगावरची कपडे फाडली। मुलगी हुमेरा हिच्या अंगाशी झोंबाझोंबी सुद्धा केली। तन्वीर मुजावर गंभीर जखमी झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासह अन्य जखमींना उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं। उपचार सुरू असताना खुतबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी तन्वीर मुजावर यांच्या घरावर दगडफेक करत मोडतोड केली। ही घटना समजताच उपचार अर्धवट टाकून तन्वीर मुजावर आणि त्यांचं कुटुंब रात्री 11 वाजता तक्रार देण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झालं होतं। रात्री 11 वाजता तक्रार लिहून घेतली तोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस खुतबुद्दीन मुजावर याच्या वतीनं पोलीस ठाण्यावर दबाव टाकून फिर्याद नोंदवून घ्यायला अटकाव करण्यात आला। त्यामुळे रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही। अखेर न्याय मागण्यासाठी तन्वीर मुजावर, गरोदर पत्नी आसमा मुजावर, जखमी हुमेरा मुजावर यांना कुटुंब, नातेवाईकांसह पोलीस ठाण्याच्या दारात निदर्शनं करावी लागली। पत्रकारांच्या उपस्थितीनं यंत्रणेवर दबाव निर्माण झाल्यानं घटनेचे व्हिडिओ पाहून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस खुतबुद्दीन मुजावर आणि त्याच्या कुटुंबानं केलेली फिल्मी स्टाईलनं मारहाण याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाबद्दल नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त होतोय। बगल बच्च्यांना सांभाळण्यासाठी एका मंत्र्यांनी दबाव निर्माण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू असताना दुसरीकडे मात्र या गरीब कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना कुठंच दिसून येत नव्हती। ताजुद्दीन मुजावर रोकडीचा रहिवासी आहे आणि माझ्या शेजारी हा एक पोलीस अधिकारी आहे। पोलीस अधिकारी हा आपल्या वर्दीचा गैरवापर करून आम्हाला वारंवार छळ करतो आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने आपल्या पोलीस वर्दीचा गैरवापर करून आम्हाला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला आणि माझ्या काकाला त्याने मारहाण केली। त्यांच्या 3 पोरासह आणि 2 त्याच्या भावाच्या मुलासह आम्हाला मारहाण केली। माझ्या मुलीला त्याच्या मुलग्यानं पाठीमागून धरलं, त्याची कापडं फाडली, त्याचा विनयभंग केला। माझ्या पत्नीचा त्याला छातीला धरून वडलं, त्याला खाली पडलं, त्याचा पण विनयभंग केला। ते 8 महिन्याची गरोदर असताना ह्या पोलिसांनी 11 ते 5 वाजेपर्यंत इथं त्यांना तात्काळच बसवलं। माझ्या पायाला मारले, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि तरी देखील मला इथं त्यांनी एखादी दवाखान्याला जाण्यासाठी चिठ्ठी पण दिली नाही आणि तिने आमची फिर्याद पण घेतली नाही। मला मारणारे व्यक्ती आहेत खुतबुद्दीन नजरुद्दीन मुजावर।
त्यांचा मोठा मुलगा शोएब कुतुबुद्दीन मुजावर, त्यांचा 2 नंबरचा मुलगा कय्यूम कुतुबुद्दीन मुजावर, त्यांचा 3 नंबरचा मुलगा कैफ कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या भावाची 2 मुलं बाबजी दिलावर मुजावर आणि अल्ताफ दिलावर मुजावर आणि त्यांची पत्नी आयशा कुतुबुद्दीन मुजावर या 7 जणांनी आम्हाला आणि माझ्या परिवाराला मारलेलं आहे. मी हुमेरा तन्वीर मुजावर आणि आमच्या घरात मारहाण जी झाली आहे त्यामध्ये पहिला माझ्या मम्मीला ओढून पाडले खाली आणि त्यानंतर आमच्या पप्पांना मारायला स्टार्ट केले. मी मध्ये जाऊन अडवल्यावर माझे कपडे फाडले, मला पण मारले, मला काय पण उलटं बोलत होते आणि मला काय पण शिवी देत होते, खूप घाण बोलले. त्याचं नाव कैफ मुजावर आहे आणि कय्यूम मुजावर. आणि हे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळं सांगत असताना आम्हाला अजूनपर्यंत FIR लिहून दिली नाही आहे. आम्ही 11 ते 5 वाजेपर्यंत इथे बसलो आहे, तरी पण अजून आम्हाला काही FIR भेटली नाही आहे. आम्हाला न्यायच भेटत नाही आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कोणी मारलं? मला कैफ मुजावरने आणि कय्यूम मुजावरने मारले आणि आयशाने पण मारले मला. त्यांना मम्मीला